बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात महात्मा फुले शिक्षण संस्थेद्वारा संचालित शिक्षण संस्थेमध्ये संस्थेचे मुख्याध्यापक अमोल चिंचोलकर यांनी अक्षरशः 1-2 नव्हे तर 28 विद्यार्थ्यांची टक्कल केली आणि त्यांच्या सामाजिक भावना दुखावल्या। या माथेफिरू मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे केस काढले। विद्यार्थ्यांचे केस काढल्यामुळे शाळेमध्येच नावी बोलावून 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या 28 विद्यार्थ्यांचं मुंडन केलं। काऊन तुमचे केस वाढलेले होते का? तुम्ही मस्त्या करत होते का? वर्गात शिक्षण घेत होते ना? कोणत्या वर्गात आहेस तू? 10वा ब मार्कनी टाकी म्हणून या बाबतीत काही पालकांकडून सोशल मीडियाला तक्रारीचं एक पत्र व्हायरल केल्या जात आहे। त्याची सत्यता काय ते जाणण्याकरिता विदर्भ न्यूजने महात्मा फुले शिक्षण संस्थेतून माहिती काढली आणि विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महात्मा फुले शिक्षण संस्थेत गेले तर त्यांच्याशी कोणीही बोलायला तयार नव्हते। कॅमेऱ्यामध्ये जे दिसत असलेले टोपी घातलेले विद्यार्थी आहे त्या सर्व मुलांची या हेडमास्टरने टक्कल केली आहे। विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने बातमीच्या खोलीवर जाण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थ्यांचे पाल्य त्यांना भीतीपोटी कॅमेरासमोर न येता आमच्या मुलाचं नुकसान होईल या भीतीपोटी कमालीची चुप्पी ठेवली आहे। आज शाळेचे संचालक मंडळ आम्हाला धमकावत आहे म्हणून आम्ही चूप आहोत, तर भरपूर विद्यार्थ्यांनी शर्मेपोटी 3 दिवसापासून शाळेचे तोंड देखील बघितले नाही। विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी जेव्हा शाळेत होते त्यावेळी शाळेतील एक शिक्षक देखील त्यांचं नाव RS पवार असून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे धमकावतात हे कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। संस्था अध्यक्ष शेगोकार आणि मुख्याध्यापक अमोल चिंचोलकर यांना फोनवरून संपर्क केल्यावर त्यांनी फोन रिसीव्ह न करता उडवाउडवीची उत्तरे दिली। विद्यार्थ्यांच्या टक्कल केलेल्या माथेफिरू मुख्याध्यापकाला काय म्हणावे? डोक्याचे टक्कल करून एका खासगी मनोरंजन वाहिनीवर येणारी ही जाहिरात योग्यच म्हणावी लागेल। शेगाव येथून कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा।